खाबोश आवश्यक वस्तूंची बॅग पॅक झाली आहे आणि गाडीची टंकी पेट्रोलने फुल केली आहे. तर नमस्कार मित्रांनो, आजचं आपलं डेस्टिनेशन होतं देवबाग तारकर्ली. जी हा पुण्याच्या आपणा सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपल्याला ज्या डेस्टिनेशनवर जायचं आहे ते डेस्टिनेशन कुडाळपासून अवघ्या 31 किलोमीटर अंतरावर आहे आणि त्याकरता आपल्याला लागणार आहेत 1 तास 19 मिनिटं. हल्लीच्या या जमान्यात जास्त काही सांगण्याची आवश्यकता नाही की तुम्ही इकडनं टर्न व्हा तिकडनं टर्न व्हा, कारण गुगल मॅप आहे सोबतीला आणि टेक्नॉलॉजी आहे मित्रांनो. त्यामुळे आणि ठिकठिकाणी या मार्गदर्शक पाट्यासुद्धा या ठिकाणी लावलेल्या आहेत. त्यामुळे देवबाग तारकर्लीला कसं जावं या ठिकाणी योग्य ते मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. मी कुडाळलाच राहायला आहे, त्यामुळे देवबाग तारकर्लीच्या या वन डे टूर करण्यासाठी मला जास्त काही मेहनत घेण्याची गरज पडली नाही मित्रांनो. परंतु तुम्हालाही ती गरज न पडावी यासाठी मी तुम्हाला थोडं मार्गदर्शन नक्कीच करणार आहे. कडाक्याच्या उन्हामुळे अंगाची लाही होऊ नये आणि गळा सुकू नये म्हणून मी पुरेसेशी शीत ताक रस्त्यातच घेतले मित्रांनो आणि या मसाला ताकाचा आनंद घेतला. ताक पिऊन झाल्यावर थोडा पुढे सरसावलो, बघतो तर काय एक सुंदर असा पूल आणि त्याखाली कर्ली नदीची खाडी, दुतर्फा माडाची झाडं, सुपारीच्या बागा आणि सुंदर असे चहूबाजूंनी हिरवेगार डोंगर. मनमोहक असं नैसर्गिक दृश्य होतं ते. थोडा वेळ तिथे थांबलो आणि पुन्हा निघालो आपल्या डेस्टिनेशनच्या मार्गाने. पुढे मार्गक्रम करताना मध्येच थांबलो, बघतो तर प्रचंड अशी फणसाची आंब्याची झाडं मला त्या ठिकाणी दिसली. सध्या आंब्यांचा सीझन आहे मित्रांनो आणि आंब्याचं पीक, आंब्याचं उत्पादन कोकणात जास्त प्रमाणात घेतलं जातं. पुढे येऊन पोहोचलो. मालवण चौपाटी अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर होती आणि देवबाग चौपाटी ही 15 किलोमीटर अंतरावर. मित्रांनो, सांगायचं झालं हे की आपण तारकर्ली किंवा मालवणमध्ये किंवा देवबागला पोहोचल्या रूम घेण्याची घाई करू नका, कारण बीच जवळच सुंदर सुंदर अशा रूम्स, सुंदर सुंदर असे हॉटेल्स आपल्याला मनासारख्या किमतीत मिळतात. एक वेळ गोव्यालाही लाजवेल असं नैसर्गिक सौंदर्य देवबाग आणि तारकर्ली समुद्र किनाऱ्याचं आहे मित्रांनो. फायनली मी देवबागला येऊन पोहोचलो. माझी गाडी मी तिथेच पार्क केली आणि मला बोटीत बसून सफर करायची होती. ह्या बोटीतून सफर करण्यासाठी पर हेड 500 ते 600 रुपयापर्यंतचा खर्च लागतो मित्रांनो. जाताना 7 किलोमीटर आणि येताना 7 किलोमीटर म्हणजे जाऊन येऊन असा 14 किलोमीटरचा हा प्रवास आहे. या प्रवासात आम्ही निघालो. ज्या नदीवर ही नाव आहे मित्रांनो, त्या नदीचं नाव आहे कर्ली नदी. निसर्ग सौंदर्य, किनाऱ्यावर मुलायम वाळूचे पट्टे, शेजारी संत पाणी, या साऱ्या वातावरणात कर्ली नदीचे विराट रूप पाहता येते. समुद्र कितीही आक्रमक हो, कर्ली नदी आपली स्थित प्रज्ञता सोडत नाही. सह्याद्रीच्या कडे कपारीतून समुद्राकडे धाव घेणाऱ्या निर्मला हातेरी नद्या पीठ ढवळमध्ये विलीन झाल्या की नदी पात्राचे रूप बदलते. पण दूर नजीक या तिन्ही नद्या एकत्र होतात त्या भागाला तिसंग म्हणतात. इथून पुढे नदी पात्राला कर्ली नदी असे संबोधले जाते. पुढे कर्ली खाडी तारकर्ली येथे समुद्रात विलीन होते. तिसंगानंतर कर्ली नदी पात्राच्या एका बाजूला परिसरात तळगाव, सोनवडे, वराड, पेंडूर, काळसे, धामापूर, देवली, देवबाग, तारकर्ली, तर दुसऱ्या तिसांवर बाव, बांबुळी, सरंबळ, नेरूर, वालावल, चेंदवण, कवठी, भरणी, परुळे आदी गावे येतात.
हा जवळपास 1 किलोमीटरचा प्रदेश तिसंग म्हणूनच ओळखला जातो. या परिसरात गोडेकोंड, खारेकोंड, भिवती चावळ, गणेशकोंड, सारीची कोंड, नाटकोळणी आदी डोह प्रसिद्ध आहेत. 3 नद्यांचे जल या ठिकाणी एकत्र येत असल्याने आध्यात्मिकदृष्ट्याही तिसंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिसंग प्रदेशातील पाणी तीर्थोदक मानले जाते. समुद्रातील भरतीवेळी तिसंगांपर्यंत खारे पाणी येते. या कर्ली नदीच्या परिसरात दोन्ही काठाला नारळ, सुपारी, आंबा या बागायती आहेत. त्यामुळे नदीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. विस्तीर्ण पात्र आणि मुबलक पाणी यामुळे गावातील अनेकांना मासेमारीचा छंद जोपासता आलाय. कर्ली नदीच्या महासागराकडे होणारा प्रवास हा स्थिमित करणारा असाच आहे. लाखो जीवांची अन्नदाती म्हणून कर्ली नदी महासागर अरबी समुद्राला तारकर्ली भोगवे व पलीकडून देवबाग या ठिकाणी जाऊन मिळते. मात्र त्याआधी सोनवडेपासून या नदीचे पात्र विस्तारण्यास सुरुवात होते. सोनवडे या निसर्गरम्य गावात सोनवडे जुवा हे ठिकाण कर्ली नदीवर आढळते. ते फारच प्रसिद्ध आहे. नारळ, फोपळीच्या बागा, गर्द झाडे, विस्तीर्ण नदीपात्र आणि भरपूर पाणी यामुळे हा भाग निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. निसर्गाच्या सानिध्यात रमणारा पर्यटक या भागात आवर्जून येतोच. सर्व बंधन मोडूनी जेव्हा नदी धुंद होते, मिलन वा मरण पुढते तिला नसे ठावे, अशी अवस्था नदीची होते. गावागावातून रानावनातून डौलदार वळणे घेत डोंगरकाठी जन्म झालेल्या सरितेला पुढे ओढ लागते, ती महासागराची. मात्र या मधल्या टप्प्यांतही वेगवेगळ्या ऋतूनं या सरितेचे वैशिष्ट्यपूर्ण दर्शन घडते. आषाढ कार्तिकेत रौद्र रूप तर अश्विन कार्तिक महिन्यात आल्हादकारक रूप आदींचा प्रवास तिच्या काठावरच्या लोकांना, प्राणीमात्रांना सुखावून जातो. मित्रांनो, आपण बघू शकता समोर या ठिकाणी एक आयलँड आहे. परंतु सध्या समुद्राला भरती असल्यामुळे या आयलँडवर पाणी आहे. आम्ही हळूहळू त्या आयलँडच्या दिशेने जात होतो. फायनली मित्रांनो, मी आयलँडवर पोहोचलो. मला भूक लागलेली होती आणि या ठिकाणी जेवणाची देखील सोय होती मित्रांनो. उकडीचे मोदक, वडापाव, आंबोली चटणी, घावणे या ठिकाणी उपलब्ध होते. तेव्हा मी माझ्याकरिता घावणे आणि चटणी घेतली व फायनली आमची बोट राईड संपली आणि मी पुन्हा आपल्या गाडीकडे आलो. देवबागपासून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर तारकर्ली समुद्र किनारा आहे. तारकर्ली बीच महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसलेला एक अत्यंत सुंदर आणि शांत समुद्र किनारा आहे. येथील सुंदरता आणि शांत वातावरण पर्यटकांना एक अनोखा अनुभव देतात. तारकर्ली समुद्र किनारा आकर्षक आणि स्वच्छ आहे.
हे ठिकाण निसर्गप्रेमी, साहसी, क्रीडाप्रेमी आणि सांस्कृतिक शोधकांसाठी एक आदर्श डेस्टिनेशन बनले आहे. तारकर्ली एक अल्पपरिचित पण अत्यंत प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे, जे महाराष्ट्रातील कोकण किनाऱ्यावर वसलेलं आहे. मुंबईपासून साधारण 530 किलोमीटर दूर असलेल्या तारकर्ली बीचला समुद्राची सफर आणि पारंपरिक कोकणी जीवनशैलीचा अनुभव घेण्यासाठी खूप पर्यटक येतात. या समुद्र किनाऱ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे स्वच्छ पाणी, मऊ वाळू आणि शांत वातावरण आहे, जे तुम्हाला निसर्गाचा अनोखा अनुभव देते. तारकर्ली बीच जलक्रीडा प्रेमींसाठी एक आदर्श ठिकाण आहे. इथे बोटिंग, कायकिंग, पॅडल बोर्डिंग आणि स्कुबा डायव्हिंग यांसारख्या साहसी क्रीडांचा अनुभव घेता येतो. तसेच इथे समुद्राच्या ताज्या पाण्यात स्नार्कलिंगचाही अनुभव घेता येतो. शांत आणि स्वच्छ पाणी, लाटा आणि उत्तम हवामान इथे वॉटर स्पोर्ट्ससाठी आदर्श परिस्थिती निर्माण करतात. तारकर्लीतील वॉटर स्पोर्ट्स साहसी पर्यटकांना उत्तम अनुभव देतात. तारकर्ली बीच हे एक आदर्श ठिकाण आहे, जिथे निसर्ग, संस्कृती, जलक्रीडा आणि धार्मिक महत्त्व एकत्रितपणे अनुभवता येते. मित्रांनो, या ठिकाणी मी स्कुबा डायव्हिंग तर केलं, मात्र मोबाईलमधील मेमरी कार्ड करप्ट झाल्यामुळे मला तिथला व्हिडिओ मिळाला नाही. आपण बघू शकता, अगदी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळच स्कुबा डायव्हिंग केली जाते. मित्रांनो, 800 ते 1000 रुपयातच आपल्याला 4 ते 5 वॉटर स्पोर्टचे पॅकेज मिळते. त्यात स्कुबा डायव्हिंग, जेटस्की, बंपर रायडिंग, बनाना रायडिंग, पॅरासेलिंग इतक्या प्रकारचे वॉटर स्पोर्ट इन्क्लूड असतात. मित्रांनो, या ठिकाणी फिरताना एक मात्र लक्षात आलं, इतर पर्यटनाच्या ठिकाणी स्कॅम होत असतील, परंतु तसे स्कॅम आपल्याला या ठिकाणी कधीच पाहायला मिळणार नाही. कारण मित्रांनो, कोकणातील माणूस हा माणूस पण जपतो. त्याला जिव्हाळा आहे, त्याला तुमच्या प्रति प्रेम आहे, त्याला पर्यटकांची जाणीव आहे. तर चला मित्रांनो, आता जात आहोत आपण आपला फायनल वॉटर स्पोर्ट जो बाकी होता, पॅरासेलिंग. त्याकरता आमची नावं बघा 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 बघा. डगमग डोले हरी पाण्यावर नाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे. आता वेळ झाली होती मित्रांनो घरी जाण्याची, त्यामुळे पुन्हा आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो.
आणि जाताना घेतली तारकर्ली बीचवरील एक भेळ. तर चला मित्रांनो, घेतोय आपल्या सर्वांची रजा. परंतु एक लक्षात ठेवा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.